संतोष देशमुख यांच्या भावानं पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिले। धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर हे गंभीर आरोप केलेत। पाहूया आपण काय आरोप आहेत। संतोष देशमुख यांच्या भावानं पोलीस अधीक्षकांना हे पत्र लिहिले आणि पोलीस ठाण्यामध्ये अरेरावी करण्यात आल्याचा आरोप होतोय। बाहेरची लोक थेट अशा प्रकारे कराड यांच्या कोठडीत जातात आणि हे पत्र पहा, अशा प्रकारे पत्र लिहिले। धनंजय पंडितराव देशमुख यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि पोलीस अधिकारी बाहेरच्या लोकांना मदत करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये लिहिलाय। मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत आणि धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना हे पत्र लिहिलेलं आहे। पोलीस ठाण्यामध्ये अरेरावी करण्यात आल्याचा आरोप आहे। धनंजय देशमुख यांनी हा आरोप केलाय। बाहेरचे लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडला मिळत असलेल्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही केलाय। काही पोलीस अधिकारी बाहेरच्या लोकांना मदत करत असून एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी देखील या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। आणि काय नेमकं बीडमध्ये सध्याचं वातावरण आहे, काय नेमक्या तिथल्या अपडेट घडामोडी जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे सध्या आपल्या बरोबर थेट जोडले गेलेले आहेत। तर विष्णू, आत्ताच आपण पत्र दाखवलं झी 24 तास प्रेक्षकांना, धनंजय देशमुख यांनी हे पत्र लिहिलेलं होतं। काय नेमक्या सध्या बीडमधल्या अपडेट घडामोडी घडतायत? वाल्मिक कराड संदर्भातला पुढे तपास आणि 3 मोकाट आरोपींचा तपास काय नेमकं या संदर्भात आहे? खरतर सीआयडी कार्यालयामध्ये 2 वेळेस धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत ते आलेले होते। 3 दिवसापूर्वी देखील सीआयडीच्या जे कार्यालय आहे, तात्पुरतं कार्यालय, त्या ठिकाणी आलेले होते। त्याच ठिकाणी वाल्मिक कराड यांना देखील ठेवण्यात आलेलं आहे। चौकशी कशा पद्धतीनं सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी आल्याचं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं। त्याच दिवशी म्हणजे परवा दिवशी ज्यावेळेस ते आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक लोक होते असं त्यांचं म्हणणं आहे। एक जो व्यक्ती आहे तो थेट कोठडीपर्यंत जातोय असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये आणि याच्यात वाद झाल्याचं देखील त्यांनी त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर कराड यांना मिळणाऱ्या सुविधा त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। माझ्या भावाला न्याय कधी मिळणार असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि हे पत्र त्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिल्याचं कळतंय। आता या पत्रानंतर काय कार्यवाही होती याकडे सर्वांचं लक्ष आहे। दुसरीकडे कराड यांची चौकशी कसून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काल जे 2 समित्या वेगवेगळ्या नेमण्यात, सीआयडीची समिती आहे आणि एसआयटीची समिती आहे, या दोन्ही प्रमुखांनी त्यांची चौकशी केल्याची 1 तास चौकशी केल्याची माहिती आहे। त्यामुळे यातून आता काय पुढे येतं, 3 आरोपी अजूनही फरार आहेत। काल आपण पाहतोय की अनेक ठिकाणाहून हे आरोपी शोधले जातील असा दावा केला जातो। काल वॉन्टेड फरार त्यांना घोषित केलंय, त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 2 आरोपी वेगळे आहेत आणि एक आरोपी जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले हा वेगळा असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता या सगळ्यांची चौकशी कशा पद्धतीने होणार, त्यांना जे फरार घोषित केलंय त्यांच्यावर बक्षीस जाहीर केलंय, त्यानंतर ह्या आरोपींना लवकर अटकेत कसं आणणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। निश्चितच विष्णू, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण या संदर्भात तुमच्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।